प्रथम सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. खरं तर 2025च्या खरीप हंगामामध्ये निसर्गाचा प्रकोप सर्वांनी बघितला. शेती उद्ध्वस्त झाली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर्ण शेती खरडून गेली. प्रशासनाचे दौरे झाले, शासनाचे अहवाल गेले, सर्व सोपस्कार पार पडले, तरी देखील उमरखेड तालुका आणि यवतमाळ जिल्हा पीक विम्यातून वगळण्यात आला आहे. खरं तर तो पावसाचा प्रकोप शेतकऱ्याला पूर्ण उद्ध्वस्त करून गेला. शेतकऱ्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीमध्ये नेत्यांचे दौरे झाले, मोठमोठ्या बातम्या झाल्या आणि तो विषय मागे पडला. पण पीक विमा भेटला नाही. शेतकऱ्याने जगायचे कसे हाच प्रश्न विचारण्यासाठी येत्या 1 जूनला सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे जवाब दो आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा पक्षासाठी नाही. हे आंदोलन आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी उभारलेले. आपण जर आज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर नाही उतरलो तर येणाऱ्या काळात आपल्याला माणसामध्ये नाही तर किड्यामुंग्यामध्ये गणना केल्या जाईल. आपल्या हक्क अधिकारासाठी आपणच लढलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यासाठी लढलंच पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये एकजुटीने सहभागी व्हावे. आपण रस्त्यावर उतरतो तरच आपला न्याय, हक्क आणि अधिकार आपल्याला मिळेल. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी मी विनंतीपूर्वक नम्र विनंती वजा आवाहन करतो. दिनांक 1 जून 2026 सोमवारच्या जवाब दो आंदोलनामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला न्याय हक्क मिळवून घ्यावा हीच आपल्यास नम्र विनंती. धन्यवाद.